नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पडाय ओढ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आणि आजपासून आपल्या लावणीला सुरुवात करतोय। शुभांगीचं बियाणं आहे आणि 135 दिवसाचं बियाणं आहे। तर जाऊया आपल्या शेतात आणि सकाळपासूनच पाऊस लागतोय। आता जाऊया आपल्या शेतात आणि लावणी सुरुवात करूया, चला। यो इंद्रायणीचा तरवा वाढलो आहे पण, आणि ह्यो वाडा कलम। पाऊस पण सकाळपासूनच आणि ही लावणी काल केलेली होती। एकदा पकडून दिलंय मी आणि आता काकांनी चिखलाक धरल्याने या। कोपऱ्याचं चिखल करून झालो आता, आणि कोपऱ्यात खवळे असत पण तर पाणी भरपूर आहे त्यामुळे भेटायचे नाही। आणि आता आई पणा आणि काकी म्हणजे रजूकाकांची बायको आता लावणी लावतात। आणि मिलिंद पण येलो मुंबईसून, खास शेतीसाठी येलो। कधी येलं रे? कधी येलं? आजच येलं? हस ना, 2 दिवस 2 दिवस हस ना। याचं नाव चंप्या। चंप्या एका एकदा वाघान धरलेल्या आणि हालीच पण सुटला, रात्रभर लपन रावला आणि सकाळी येला घरात। आपली विहीर पण आता भरली आहे पूर्ण, एकदम पाणी पण स्वच्छ आहे, एकदम खालचं तळ दिसता आणि मासे पण गेले आहेत आतमध्ये आता 1-2 बारके बारके।
2 कोपरे आपले लावून झाले आहेत आणि आता दुपारचे 1:30 वाजल्यात. जेवतो टायमिंग झाला. जाऊया आणि आधी जेवूया. काल माशा गेलेलं आहे. मासे असतले आणि भाकरी असतले. खाऊया जरा. ती पण खाऊ केव्हा. चला. दुपारच्या आरामानंतर आता आपण परत शेतात चाललो. कारण दुपारपासून पाऊसच नव्हतो. त्यामुळे कोपऱ्यातला पाणी पण सुकला होता. त्यामुळे परत आता व्हाळाचं पाणी आपण कोपऱ्यात सोडलं. आता जाऊया परत आणि अजून एक कोपऱ्यात चिखल करू. चला. व्हाळाचं पाणी घेतलं पाटान आणि पाणी येऊ भरपूर टाईम लागलो. एकदा धरून झाला आहे. आता चिखला पकडूचा. पाणी मुरता कारण पाऊस नाही. ऊन पण लागता वरती आणि आत गोईलो बघूक कामाक पण यावं काहीतरी. आता झाले यार. अगोदर येता नाही ना. आता हे पण कोपरा आता लावून होतील. पहिलं अर्ध पकडलेलं होतं. आता बाकीचं पाणी होता त्यामुळे पुढचं पण पकडला आणि पाणी मुरता. आता फक्त 10 मिनटासाठी पाऊस लागलो. पण जास्त नाही लागलो, थोडंसंच लागलो. असा होता आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. चला बाय.